पुनश्च एकदा शिवाजी बोतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. तर आपल्याला आणखीन बरीच काही माहिती पाहायची आहे. तर याच्यामध्ये ज्याला आपण कोकण विभाग म्हणतो, कोकण विभाग याच्याविषयीच माहिती घ्यायची. मग हा भाग कुठून कुठपर्यंत आहे, तर या ठिकाणी पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा एवढा भाग या ठिकाणी साधारणतः एवढा भाग हा कोकण विभाग म्हणून सांभाळला किंवा पाहिला जातो. तर काय आहे वैशिष्ट्य, या कोकण विभागाचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर कोकण विभागामध्ये हा क्षेत्रफळ क्रमांक कितवा आहे? 6वा कोकण विभाग. त्याचबरोबर 6वा. जिल्हे किती इथं? जिल्हे 7. त्याच्यानंतर तालुके 50. मनपा महानगरपालिका आहेत 9. केंद्रशासित प्रदेश 1 आहे, जे 2019ला काय झालेलं आहे, त्याचं संमिलीकरण झालेलं आहे. दादरा नगर हवेली आणि दमण व दीव असं त्या केंद्रशासित प्रदेशाचं नाव आहे. आणि लागून असलेले राज्य लागून पूर्वेस पुणे विभाग आहे. आणि त्याच्यानंतर उत्तरेस इथं नाशिक विभाग. तर अशा पद्धतीची सीमा आहेत आणि अशा पद्धतीची माहिती आहे. आणि लागून असलेले राज्य जे आहेत, राज्य या क्षेत्रफळाला हे 3 राज्य या ठिकाणी, 3 राज्याच्या सीमा या ठिकाणी या कोकण विभागाला लागून आहेत. एक गुजरात, त्याचबरोबर गोवा आणि कर्नाटक अशा पद्धतीचे 3 राज्याच्या सीमा या ठिकाणी या कोकण विभागाला 3 राज्य सीमा जोडून बनलेला लागून असलेले राज्य आहेत 3. एक आहे गुजरात, गोवा, कर्नाटक. तर आपण या ठिकाणी कोकण विभागाची माहिती पाहिली. त्याच्यानंतर पाहूया माहिती आपण नाशिक विभागाची माहिती पाहूया. नाशिक विभाग बघा, आपल्या लक्षात येतो का हा नाशिक विभाग? नाशिक विभाग इकडे आहे. अमरावती विभागाकडे गेलो होतो आपण. आपल्याला हे खोडावं लागेल. नाशिक विभाग अहिल्यानगरचा हा भाग येतो. त्याच्यानंतर आपण चाललो जळगावच्या बाजूनं आणि हे नंदुरबार, धुळे आणि हे नाशिक. हा नाशिक विभाग आहे. नाशिक विभागाच्या उत्तरेस आहे मध्य प्रदेश उत्तरेस. त्याचबरोबर आपला आग्नेय भागात गुजरात. त्याच्यानंतर इकडल्या बाजूला कोकण, म्हणजे इकडची कोणती नैऋत्य भाग. दक्षिण विभागाला दक्षिणेच्या बाजूला पुणे विभाग आहे. आणि पूर्वेस या ठिकाणी संभाजीनगर विभाग.
अशी या ठिकाणी माहिती आहे. क्षेत्रफळ आहे क्रमांक 2. क्षेत्रफळामध्ये क्रमांक दुसरा आहे. जिल्हे आहेत, जिल्हे 5 च्या अगोदर पण पाहिले आपण. तालुके त्या 5च्या पुढे आपल्याला 4 जोडायचे. 54. मनपा, महानगरपालिका त्या पण 5 आहेत. आणि लागून असलेले विभाग किती जोडून आहेत शेजारी असलेले विभाग तर आहे कोकण विभाग पण आहे, पुणे विभाग आहे, पश्चिम महाराष्ट्र विभाग ज्याला म्हणतो, संभाजीनगर आहे आणि इथं अमरावती विभाग. असे 4 विभाग या ठिकाणी. 4 विभागात शेजारी हा नाशिक विभाग आहे. लागून असलेले राज्य या ठिकाणी गुजरात आणि मध्य प्रदेश राज्य 2. एक आहे गुजरात आणि दुसरा आहे मध्य प्रदेश. अशा पद्धतीने या ठिकाणी नाशिक विभागाच्या आपण काय पाहिल्या. आपण विभाग कोणता म्हणलं तर हे माहिती पाहिजे. नाशिक विभागाची माहिती पाहिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. दुसरा विभाग घेऊया. प्रश्न कसा येऊ द्या, पूर्वेला येऊ द्या, पश्चिमेला येऊ द्या, दक्षिणेला, उत्तरेला, याच्यामधले जिल्हे विचार द्या, तालुके विचार द्या. आपल्याकडे 100% माहिती पाहिजे. 100% जर माहिती नसेल तर आपला प्रश्न चुकतो. त्याच्यामुळं जास्तीत जास्त याच्यावर सराव करायचा आहे. पुढे जाऊया आपण. पुणे विभाग. पुणे प्रशासकीय विभागाची आपल्याला माहिती घ्यायची आहे. जात आहोत आपण. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि आपल्याला लगेच सोलापूरला देखील जोडायचं आहे. सोलापूर आणि परत पुणेकडे आलो. अशा पद्धतीचा हा पुणे प्रशासकीय विभाग आहे. पुणे प्रशासकीय विभाग पाहिजे. आपल्याला सर्व माहिती पाहिजे. म्हणजे पुणे प्रशासकीय विभागाच्या पूर्वेला काय, पश्चिमेला काय, दक्षिणेला काय, क्षेत्रफळ किती आहे. क्षेत्रफळ आहे क्रमांक 3. त्याच्यानंतर जिल्हे आहेत. जिल्हे 5. तालुके आहेत 5च्या पुढं 8 जोडायचे. जसं आपण इथं नाशिकला 5च्या पुढं 4 जोडलं होतं. 58 जिल्हे तालुके. मनपा म्हणजे महानगरपालिका. इथे येतात 5. पुणे प्रशासकीय विभागामध्ये मनपा 5 आहेत. तर लागून असलेले विभाग म्हणजे या विभागाला जोडून असलेले विभाग. जोडून किती विभाग आहेत. एक आहे कोकण, दुसरा आहे नाशिक, तिसरा आहे मराठवाडा. म्हणजे जोडून असलेले विभाग आपल्याला 3 अंक लिहावं लागेल. आणि लागून असलेले राज्य, या विभागाला जोडून असलेले राज्य एकच, ते पण कर्नाटक. अशा पद्धतीची माहिती आहे. तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो, त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळ आहे क्रमांक 3. जिल्हे आहेत 5, तालुके आहेत 58, मनपा आहेत 5, महानगरपालिका. जोडून म्हणजे शेजारी असणारे जे विभाग आहेत ते इथं एक आहे कोकण, दुसरा आहे नाशिक आणि तिसरा आहे मराठवाडा. आणि जोडून असलेलं जे राज्य आहे ते आहे कर्नाटक, ते पण एकच. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढं अमरावती विभाग पाहूया. अमरावती विभागाला आपण जोडून घेऊया प्रथमतः. अमरावती विभाग
हा अमरावती विभाग. अशा पद्धतीचा जर नकाशा आला तुमच्या समोर तर या ठिकाणी अमरावती. तर अमरावती विभागाचं या ठिकाणी आपण माहिती घेऊया. तर क्षेत्रफळ आहे हा मध्ये लिहितो अमरावती प्रशासकीय विभाग. क्षेत्रफळ आहे क्रमांक 5, 5वं क्षेत्रफळ आहे. तर जिल्हे पण किती आहेत? 5. तालुके 56. या 5च्या पुढं 6 जोडायचं. जसं नाशिक विभागात आपण 5च्या पुढं 4 जोडलं होतं, इथं 5च्या पुढं 8 जोडलं होतं, तसं इथं आपल्याला 5च्या पुढं 6 जोडायचे प्रशासकीय विभाग अमरावतीमध्ये. तर मनपा आहेत. मनपा या किती आहेत? 2. लागून असलेले विभाग जे आहेत, विभाग जोडून कोणते कोणते विभाग जोडलेले आहेत? एक आहे नाशिक विभाग जोडलेला आहे, दुसरा आहे मराठवाडा जोडलेला आहे, आणि तिसरा आहे नागपूर विभाग पण जोडलेला आहे. अशा पद्धतीने जोडून असलेले विभाग 3 असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि त्याच्यानंतर लागून असलेले राज्य जर विचारलं तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे राज्य एक आहे तेलंगणा, आणि दुसरा आहे उत्तरेला मध्य प्रदेश. MP उत्तरेस MP आणि दक्षिणेस तेलंगणा. अशा पद्धतीने या ठिकाणी 2 राज्य जोडून असलेले राज्य 2 असं या ठिकाणी म्हणावे लागेल. त्याच्यानंतर आपण माहिती पाहूया. पुढचा विभाग घेऊया आपण. औरंगाबाद जुना, आताचा संभाजीनगर, छत्रपती संभाजी नगर हा प्रशासकीय विभाग या ठिकाणी आपण पाहत आहोत. बघूया, अगोदर जोडून घेऊया म्हणजे चित्र स्पष्ट होईल. नेमका एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये विचारलं जातं की हा नकाशा, उदाहरणार्थ डावीकडे पाहत असलेलं मांजर ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचा हा नकाशा आहे डावीकडे. तर हा आहे संभाजीनगर प्रशासकीय विभाग. त्याच्यामध्ये नेमकं काय आहे ते आपण पाहूया. क्षेत्रफळ क्रमांक 1च. त्याच्यानंतर जिल्हे 8, तालुके 76. त्याच्यानंतर मनपा 4, लागून असलेले राज्य, शेजारील राज्य 2. मग आता ते कोणकोणते असतील? एक असेल कर्नाटक, इकडचा भाग कर्नाटक आणि इकडचा भाग तेलंगणा. अशा पद्धतीची 2 राज्य या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. कोणते? कर्नाटक आणि तेलंगणा. त्याच्यानंतर आपल्याला माहिती पाहायची आहे नाशिक विभागाची. नाशिक प्रशासकीय विभागाची माहिती पाहूया. अगोदर जोडून घेऊया हा नकाशा कशा पद्धतीने तयार होतो. हा झाला नागपूर प्रशासकीय
नागपूर प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग. आता नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला काय पाहता येईल तर क्षेत्रफळामध्ये हा विभाग आहे चौथा. जिल्हे किती आहेत? जिल्हे 6 जिल्हे आहेत आणि तालुके हे 6च्या पुढं आपल्याला 4 जोडावं लागेल. वेगळे काय 4च आहेत त्याच्यामध्ये. 64 मनपा म्हणजे महानगरपालिका 2 आणि लागून असलेले राज्य, जोडून असलेले राज्य कोणकोणते राज्य आहेत? एक आहे छत्तीसगड, वर आहे मध्य प्रदेश आणि खाली आहे कर्नाटक. अशा पद्धतीची 3 राज्य या ठिकाणी जोडून आहेत. तर आपण या ठिकाणी एक उत्कृष्ट अशी माहिती म्हणजे प्रत्येक प्रशासकीय महाराष्ट्रातला प्रशासकीय विभाग पाहिला आणि त्याचे 6 विभागातले मग क्षेत्रफळानुसार त्याचा क्रमांक पाहिला, जिल्हे किती, तालुके किती, मनपा किती, त्याचबरोबर त्याला जोडून असलेले राज्य आणि त्याला जोडून असलेले प्रशासकीय विभाग हे याची देखील आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आता पुढे जाऊया आपण. लिंक वगैरे या ठिकाणी या शिवाजी बोतीकर चॅनलची लिंक जर कुणाकडे असेल तर त्यांनी आपल्या मित्राला पाठवून द्या. याच्यापेक्षा म्हणजे एक उत्कृष्ट अध्यापन ज्याला आपण म्हणतो ते याच्यापेक्षा तुम्हाला कुठं चांगलं भेटेल असं मला वाटत नाही. म्हणून सहज सोपं शिक्षण करून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर आता पाहूया या महाराष्ट्रामध्ये सर्व प्रशासकीय विभागामध्ये तालुके किती, जिल्हे किती, त्याची आकडेवारी आपण या ठिकाणी पाहूया. प्रशासकीय विभाग, तालुके. प्रथम आपण पाहूया तालुके. तर मराठवाडा ज्याला आपण म्हणतो संभाजीनगर, तर याच्यामध्ये तालुके आहेत 76. क्रमांक 1 वर आहे हा प्रशासकीय विभाग. त्याच्यानंतर आपला दुसरा क्रमांक आहे 64 नागपूर. नागपूर आहे 2 नंबरला. हे संभाजीनगर 1 क्रमांकावर आहे. नागपूर 2 क्रमांकावर आहे. तिसरा क्रमांक आहे पुणेचा, ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतो. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये तालुके आहेत 58. पश्चिम महाराष्ट्र तालुके आहेत 58. क्रमांक येतो तालुक्यामध्ये 3रा. त्याच्यानंतर 4था क्रमांक येतो तालुक्यामध्ये 56. अमरावती. म्हणजे अमरावती 4था क्रमांक तालुक्यामध्ये. त्याच्यानंतर 5वा क्रमांक येतो या ठिकाणी 54 नाशिक विभागाचा. नाशिक विभागामध्ये इथं म्हणजे नाशिक आहे आणि इथं येतो 5वा क्रमांक. आणि 6वा क्रमांक आहे कोकण. ज्याला आपण मुंबई विभाग देखील म्हणतो. तिथं येतं 50 तालुके. क्रमांक आहे तालुक्यामधला 6वा, जे की 50 तालुके आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण
तालुके पाहिले. आता इथंच आपल्याला या ठिकाणी ट्रिक्स वगैरे जर पाहायची झाली तर तालुकानिहाय विभागाची ट्रिक्स जर आपल्याला पाहायची असेल, एक मिनिट, तर असे हा महाराष्ट्र आहे. तर आपल्याला आता जिल्हे, सॉरी आपलं काय राहिलं, तालुकानिहाय विभागाची ट्रिक्स पाहायची होती. तर सन्ना क्रमांक 1, 2 प, सन्ना प, प म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, आणि अमरावती अन्ना को, सन्नाप अन्ना को 4, 5, 6 क्रमांक. या ठिकाणी संभाजीनगर, ना नागपूर, पश्चिम महाराष्ट्र क्रमांक 3, अमरावती 4, ना. या ठिकाणी आपण असं जाऊया नाशिक, आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया कोकण लास्ट. तालुकानिहाय म्हणजे प्रशासकीय विभागाची तालुकानिहाय जास्त कडून कमीकडे असणारी संख्या या ठिकाणी पाहिली. आता आपण पाहूया जिल्ह्याची, या ठिकाणी आपण संख्या पाहूया. नेमकं जिल्हे कोणत्या विभागात कमी किंवा कोणत्या विभागात जास्त आहे त्याची आपण माहिती घेऊया एका मिनिटामध्येच. जिल्हे आहेत बघा, कोकणामध्ये 7, संभाजीनगरमध्ये 8, नागपूरमध्ये 6, आणि बाकीचे आहे 5, 5, 5. म्हणजे क्रमांक कुठे 1 दिला पाहिजे, संभाजीनगरला 1, कोकणला 2, 3 क्रमांक दिला पाहिजे नागपूरला 3, आणि इथं सारखे असणारे जे प्रशासकीय विभाग आहेत, सारखे जिल्हे असणारे ते आहेत पुणे, पश्चिम महाराष्ट्र, अमरावती आणि नाशिक. मग आपण सारखे असं लिहू शकतो का, सारखे प्रशासकीय विभाग जिल्हे असणारे. तर त्याच्या आपल्याला असं पश्चिम महाराष्ट्र नाशिक असं लिहिता येतं का. आपणा म्हणजे अमरावती प्रशासकीय विभाग, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, आणि ना म्हणजे नाशिक. आपणा सपना काय पुढं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपणा म्हणजे अमरावती, पश्चिम महाराष्ट्र, ना नाशिक. तर त्याच्यामध्ये ट्रिक्स आपण पाहूया. संकोना 1, 2, 3 जिल्हे पाहत आहोत आपण. विभागनिहाय जिल्हे संकोना, आणि हा आपणा म्हणजे अमरावती बरोबर सेम सारखे. संभाजीनगर कोकण, आणि नागपूर. अशा पद्धतीच्या ट्रिक्स आपण या ठिकाणी पाहत आहोत.